नक्कीच एक षटकार टोकला होता अविनाशने आणि हा सुद्धा मारण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र या ठिकाणी गचाळ शतक्षण होत आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार, चौकार. नक्कीच धावफलक सुद्धा 4 ने वाढत आहे. धावफलकावरती धावा लागल्यात 12. रिव्हर्स शिप मारण्याचा प्रयत्न होता. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावच्या प्रयत्नात, परंतु या ठिकाणी एकच धावावर समाधान मानतोय जांभूळवाडी संघाचा फलंदाज, खैरकाठी संघाचा फलंदाज अविनाश. षटकातील काही चेंडू शिल्लक. धाव फलकावरती धावा लागल्यात अद्याप 13 धावा. तर नक्कीच मला वाटतं पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने बॅट फिरवण्यात आली होती, परंतु या ठिकाणी चेंडू जातोय 22 स्वरूपामध्ये 4 धावा. धाव फलक घालतोय. धाव फलकावरती धावा लागल्यात अद्याप 17 धावा. या ठिकाणी षटक संपलंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झाली 17. तर येणारे समीकरण असणारे 12 चेंडू आणि 22 धावांची गरज खैरकाठी संघाला. 11ची सरासरी असणारे प्रत्येक षटकामागे. तर नक्कीच सामना मात्र चांगल्या पद्धतीने होणार याच्यात शंका नाही. 12 चेंडू 22 धावा. तर तिसरं षटक हाताळतोय जांभूळवाडी संघाचा गोलंदाज दीपक. पाहूया कर्णधारांनी मात्र दीपकवर आपल्या संघाची कामगिरी सोपवली गेली तिसऱ्या षटकाला. आणि नेक्स्ट मॅच मात्र होणार आहे अंबेरपाडा विपक्ष खरवई. अतिशय चांगल्या पद्धतीची मॅच मात्र पाहायला मिळेल. पुढची मॅच अंबेरपाडा विपक्ष खरवई. बॉलिंग ट्रॅकवर आहे दीपक. दीपक याचा पुढचा बॉल, पहिला बॉल. या ठिकाणी मात्र पंचांकडे अपील केली जाते, मात्र अपील या ठिकाणी फेटाळली गेले. स्ट्राईकला मात्र अविनाश होता. पुढचा चेंडू, हा सुद्धा चेंडू या ठिकाणी पंच वळतायत आमच्याकडे. स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू. धाव फलकावरती मात्र एक धाव ऍड होते. धाव फलक जाऊन पोहोचलंय 18 धाव संख्येवरती. या ठिकाणी मात्र पॉइंटला मारलेला चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीचा या ठिकाणी षटकार जातोय. 6 धावांनी धावसंख्या वाढते धाव फलकावरती 24 धावा. काय फटका खेचला होता फलंदाज
अविनाश याच्या बॅट मधून देखना फटका. नक्कीच पुढचा चेंडू स्ट्राइक अँड फलंदाज अविनाश या ठिकाणी ट्रॅव्हल केलाय कार्पेट लेवलचा चेंडू. मात्र एकच धाव घेतली जाते. षटकातील काही चेंडू शिल्लक असताना या ठिकाणी मात्र चेंडूला ट्रॅक केलाय. चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. नक्कीच 4 धावेने मात्र धाव फलक हलतोय, जाऊन पोहोचलाय धाव 29 धावा. अजूनही 8 चेंडू आणि 10 धावांची गरज असणाऱ्या खैरकाटे संघाला हा सुद्धा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये मात्र या ठिकाणी एकच धाव मिळते. नक्कीच शेवटचा चेंडू शिल्लक असणारे एक मोठा फटका मात्र सामन्याचं चित्र बदलू शकतो. गोलंदाजी ट्रॅकवर असणारे दीपक, शेवटचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने लेग साईडला मारला चेंडू. या ठिकाणी क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू जातोय मात्र या ठिकाणी कणकणीत चौकार. नक्कीच 4 धाव मात्र धाव फलकावरती ऍड होतील. धाव संख्या जाऊन पोहोचली आहे धाव फलकावरती 34. षटक मात्र या ठिकाणी संपुष्टात आलाय. शेवटचं षटक असणारे 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असणारे खैरकाटी संघाला. नक्कीच 6 चेंडू आणि 5 धावांची गरज. चांगली टिचून गोलंदाजी करावी लागेल पेन जांभूळवाडी संघाच्या गोलंदाजाला. मात्र कर्णधारांनी मात्र जयंता याच्याकडे गोलंदाजी सोपवली गेले. पहिला चेंडू जयंता टू सुनील. अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू फेकला होता परंतु पंच आमच्याकडे वळतायत आणि एक व्हाईट चेंडू या ठिकाणी टाकला गेला. पहिला चेंडू व्हाईट चेंडू. तर नक्की चांगल्या प्रकारची गोलंदाजी करावी लागेल पेल जांभूळवाडी संघाला. जर का सामना जिंकायचा असेल तर टिचून गोलंदाजी करावी लागेल. हा सुद्धा एक निर्धाव चेंडू. समीकरण मात्र टेपलाय 5 चेंडू 4 धावा. नक्कीच जांभूळवाडी बाजी मारणार का खैरकाटी. वा काय गोलंदाजी जयंताची. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट घेतलेत गोलंदाज जयंताने. नक्कीच 4ला 4 येऊन ठेपलाय समीकरण. हा सुद्धा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते जांभूळवाडी संघाच्या गोलंदाजाची.
हा येतोय निर्धाव चेंडू, ज्या अर्थी 6 चेंडू आणि 5 धावांची गरज असताना मात्र या ठिकाणी 3 चेंडू बॅक टू बॅक निर्धाव फेकले गेलेत. काय सामना पाहायला मिळतोय जांभूळवाडी पक्ष खैरकाठी. ओहो, हा सुद्धा आणि अतिशय चांगल्या प्रकारची या ठिकाणी डाय पाहायला मिळाले. नक्कीच एक रन मात्र स्कोर बोर्ड वरती ऍड होईल लेग बाईसच्या स्वरूपामध्ये. धावफलक जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. आणि समीकरण असणारे 2 चेंडू आणि 3 धावा. 2 चेंडू 3 धावा. नक्कीच पेन जांभूळवाडी संघ डिफेंड करणार का याकडे सर्वांचं लक्ष, का फलंदाजी मधून खैरकाठी 3 धावा जमवणार का. तर नक्कीच स्ट्राइक एंड फलंदाज अविनाश. बॉलिंग ट्रॅकवर असणारे जयंता 4 चेंडूची फेकी केली, अद्याप 1 धाव मात्र या ठिकाणी दिले आणि 1 वाईट. ओ, या ठिकाणी मात्र फटका फसलाय, चेंडू जातोय मात्र त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात आणि या ठिकाणी मात्र तिसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात आली आणि या ठिकाणी खैरकाठी संघ विजय होताना दिसतोय. क्षेत्ररक्षक मात्र चुकी केली आणि 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र